तर नमस्कार मंडळी, ज्या दिवशी मी किचन क्लिनिंगचा व्हिडिओ शूट केला होता ना, त्याला व्ह्यूज सुद्धा खूप छान आले आणि मला सुद्धा खूप बरं वाटलं. आणि त्याच्यामधलाच हा व्हिडिओ एक बाकी होता. म्हणजे जेव्हा मी इकडची क्लीन करत होते ना, त्यावेळेसच तो व्हिडिओ सुद्धा राहून गेला, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला होता आणि मला वाटलं शूट झालंय की नाही काय माहिती, आणि त्याच्या ह्याच्यामध्ये हा राहूनच गेला. तर इथे माझी किचनच्या खालची सगळी क्लिनिंग झालेली आहे. आता प्रश्न पडतो की ज्यांचे म्हणजे ट्रॉलीजचे वगैरे हे असेल ना, त्या कशा साफसफाई करत असतील किंवा त्यांना किती अवघड जाते. आता हे जे डब्बे आहेत हे एकामागे एक असतात, म्हणजे घेताना आपल्याला खूप येते अडचण, पण त्यावेळेस किती अवघड जात असेल असं मला वाटतं. आणि जेव्हा कधी माझं घर होईल आणि मी फर्निचर करावे की नाही हा सुद्धा मला प्रश्न पडतो की खरंच त्याचा युजफुल आहे की नाही, फक्त का दिसायसाठी चांगलं आहे ते असं वाटतं. तर इथे जे सगळे डब्बे वगैरे आहेत ना, ते मला सगळे पुसून घ्यायचे होते आणि काही किराणा होता तो सुद्धा भरायचा होता. पण किती जरी डब्बे आपण घेतले ना तरी सुद्धा ते कमीच पडल्यासारखे वाटतात नाही का. इथं आईच्या वरती चाललं होतं भांडे वगैरे घासायचं, म्हणजे जेवढे सकाळच्या स्वयंपाकाचे भांडे पडले होते ना तेच त्या घासत होत्या. आरू आणि गाथा तिकडे छान खेळत होत्या. गाथा झोपलेली होती आणि आरू मस्त खेळत होती. तर सगळ्या भरण्या काढायच्या, आणि ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो एखादी मागची भरणी काढायची म्हणलं ना त्यावेळेस आपल्याला खूप कठीण जातं नाही का. म्हणजे पुढच्या सगळ्या भरण्या काढायच्या आणि त्याच्यानंतर मागची एक भरणी घ्यायची असं होतं मला तरी. जो काही रॅक आहे ना तरी सुद्धा माझे काही जास्त भांडे नाहीत, पण किती जरी कमी असले तरी आपल्याला ते जास्तच वाटतात. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी गाथाच्या बर्थडेचं डेकोरेशन ते आहे ना कसं केलं होतं, आणि त्याचा पूर्ण सुद्धा व्हिडिओ मी शूट केलाय, तेच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता ज्यांना बरेच असे व्हिडिओ वगैरे बनवून अनुभव आलेला आहे ना, त्यांना समजत असेल की नक्की हे करताना काय बोलावं ते मला सुद्धा लक्षात येत नाही नेहमी. जवळपास जेव्हापासून मी माझं युट्यूब चॅनल चालू केले तेव्हापासून मी 100 ते 200 चॅनल दुसरे बघितले असतील ज्यांनी नवीन स्टार्ट केलेले. त्यांचे ओल्डेस्ट व्हिडिओ किंवा लेटेस्ट व्हिडिओ आणि पॉप्युलर व्हिडिओ असे सगळे व्हिडिओ मी त्यांचे बघितलेत, पण तरी सुद्धा काही युनिक असं वाटत नाहीये. ज्यांचे असे खूप वेगळे व्हिडिओ आहेत त्यांना छान असे व्ह्यूज सुद्धा येतात आणि हे सुद्धा करतात. तर हे मात्र खरं आहे की जेव्हा आपण पसारा काढतो ना त्यावेळेस आपल्याला खूप जास्त वाटतो की किती एवढा पसारा आहे, आपण एवढं कधी साफ करणार कधी नाही असं वाटत असतं. आणि ज्यावेळेस सगळं ठेवून दिलं ना त्यावेळेस आपल्याला कळतं की खूप जास्त तर पसारा नाही, असं वाटतं किती घरामध्ये कमी पसारा आहे ना आपल्याकडे नाही. मला सुद्धा कधी कधी असं वाटतं की माझ्याकडे भरण्या ह्या खूप जास्त कमी आहेत आणि अजून मला घ्यायला पाहिजेत असं होतं. आता इथं माझ्या सगळ्या भरण्या वगैरे तर पुसून झाल्यात आणि त्याच आता मी वरती एक एक करून ठेवते. ज्या मला लागत नाहीत त्या सगळ्या मागं ठेवते आणि ज्या म्हणजे जवळपास जास्त लागतात, ज्याचा जास्त यूज होतो त्याच्यात पुढे ठेवते. आता इथं जवळपास तुम्हाला परत एकदा अजून व्हॉइस ओव्हर करताना आवाज येत असेल बाकीचा, कारण शेजारी इतके बांधकाम चालू आहेत ना त्याचा सारखा आवाज काही ना काहीतरी येत असतो आणि कुठं जरी हे केलं ना तरी सुद्धा तो आवाज येतो म्हणजे येतोच. तर युट्यूबच्या अल्गोरिदमचं सुद्धा काही कळत नाही की नेमका कशा पद्धतीने व्हिडिओ बनवाना कसं नाही. ज्या वेळेस काही काम करत असतो ना त्यावेळेस खरं जेव्हा व्हिडिओ शूटिंग चालू असतं ना नक्की कसा शूट करू, कुठल्या अँगलने घेऊ, काय बोलू आणि कसं व्हॉइस ओव्हर करू किंवा कसं एडिटिंग करू, खरंच हा खूप मोठा प्रश्न पडतो. आणि नक्की कुठल्या पद्धतीने व्हिडिओ शूट केल्याच्या नंतर तो व्हायरल होईल असा सारखा माझा एकच विचार असतो आणि टेन्शन सुद्धा असतं. आता आजचा व्हिडिओ तर झाला, उद्याचा व्हिडिओ काय बनवावा. आणि माझं तर एवढं झालंय ना की एक साधं म्हणजे इंस्टाग्रामचं चॅनल जे मी रेग्युलर वापरायचे ते, आणि दुसरं सुद्धा मी एक फूडचं चालू केलेलं आहे माझं युट्यूबचं दुसरं चॅनल, आणि हे सुद्धा चॅनल असं. तर दररोज एक रेसिपी शूट करावं लागते आणि दररोज एक व्हिडिओ तर शूट करावाच लागतो जो की मिनी ब्लॉगमध्ये. आणि जेव्हा रेसिपीचे शूट करतो ना आपण त्यावेळेस सुद्धा खूप म्हणजे असं हे होतं की नक्की रेसिपी ट्राय करायची, आणि एखादी रेसिपी जरी आपण निवडली तर त्याचं हे सामान असतं किंवा एखादं सामान नसतं असं होऊन जातं, त्याच्यामुळे ती रेसिपी सुद्धा राहून जाते. आता मागे जेव्हा बर्थडेच्या वेळेस काम चालू होतं ना त्यावेळेस म्हणजे बरेच दिवस माझे 2-3 दिवस गॅप पडले ह्या व्हिडिओसाठी, म्हणजे ह्या चॅनलच्या ह्याच्यावरती सुद्धा आणि त्या चॅनलचा. तर त्या चॅनलचं नाव सुद्धा सांगते, प्रिया टोंपे, आणि या चॅनलचं नाव आहे क्वीन टोंपे. माझी इंस्टाग्रामची जी पहिली आयडी आहे ना ती टोंपे 178, आणि दुसरी जी आयडी आहे ना ती सुनबाई सासूबाई म्हणून केलेली आहे, कारण मला अशी व्हिडिओ बनवायचे होते ना की मी
काहीतरी सांगेल आणि आई व्हिडिओ म्हणजे पदार्थ बनतील असं करायचा होता, पण त्या काही तेवढ्या कम्फर्टेबल नाहीत, त्याच्यामुळे मला काही तसं बनवता आलं नाही. मागं मी आरूचे शूट घेत होते, मम्मा मला हे बनवणं असं, पण आता तरी मी व्हॉइस ओव्हर करूनच म्हणजे हे करते आणि ते जरा बरोबर वाटतात. व्ह्यूज त्याच्यावरती चांगले येतात आणि एक जरी व्हिडिओ आपला व्हायरल गेला ना खूप छान वाटतो. तर माझा त्या चॅनलवरती एक जो व्हिडिओ आहे ना तो खूप छान व्हायरल गेलाय, म्हणजे इंस्टाग्राम ID वरती 4-4.5 लाखापर्यंत गेलाय आणि त्याचे माझे 100 ते 200 फॉलोअर्स सुद्धा वाढलेले आहेत एकाच व्हिडिओमुळे. आणि पुरणपोळीचा तो व्हिडिओ होता, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यावर देखील कमेंट करून सांगा तुम्हाला सुद्धा कसा वाटला ते. चला, आजच्या पुरतं एवढंच होतं आणि ह्याच्यामध्ये बघण्यासारखं एवढं काही नाही आहे, ऐकण्यासारखंच आहे जे मी बोलती येते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल पाहिजे ते देखील मला कमेंट करून सांगा की मी कशा पद्धतीने व्हिडिओ बनवू. तुमच्याकडे सुद्धा काय आयडिया असेल तर ते मला नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून किंवा कुठल्या गावातून व्हिडिओ बघताय ते मला कमेंटमध्ये प्लीज सांगा, जेणेकरून मला सुद्धा कळतील की माझे व्हिडिओ कुठपर्यंत जातात किंवा यूट्यूब अल्गोरिदम कुठपर्यंत माझे व्हिडिओ पाठवते. चला तर भेटू आपण पुढच्या एका छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.